सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या नागपंचमीचा सण आलेला आहे. 29 जुलै 2025 मंगळवार रोजी श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण आलेला आहे. सर्वच जण नागदेवतेची सेवा करतात, पूजा करतात. काही महिला तर भावासाठी उपवास म्हणजे नागदेवतेचा उपवास सुद्धा करतात. आदल्या दिवशी उपवास करावा आणि नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा सर्व देवी देवतांना, नागदेवतेला, आणि मग उपवास सोडला जातो. ज्यांचा उपवास असेल त्यांनी आजच उपवास धरायचा आहे आणि उद्या उपवास सोडायचा आहे. तर या दिवशी नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचं पालन करून आपण आपल्या नागदेवतेची पूजा सेवा करायची आहे. महिलांनो, उद्या घरात काही अशी कामं आहे ती अजिबात करू नका. तुम्ही जर ही कामं केली तर घरावर, आयुष्यावर, मुलाबाळांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून उद्या नागपंचमीला काही नियमांचं पालन करायचं आहे. घरात अजिबात कुठल्या या गोष्टी, आता मी तुम्हाला काही कामं सांगणार आहे ती उद्या कामं टाळायची आहे आपल्याला. तर उद्या महिलांनो, चिरणं म्हणजेच कापणं, भाजी वगैरे कापत असाल उद्या अजिबात कापायची नाही आपल्याला. त्याचबरोबर तुम्ही तवा ठेवून चपात्या करतो आपण, त्या चपात्या तव्यावर करायच्या नाही आहे. उद्या तर खरं उकडीचेच पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. विळीने चिरू नये, तळण करू नये, त्याचबरोबर चुलीवर तवा ठेवू नये. काही महिला तर केससुद्धा विंचरत नाही. काही ठिकाणी बरेचसे नियम असतात, पण शहरात वगैरे केस वगैरे विंचरणं या गोष्टी जास्त करून पाळत नाही. पण ज्यांच्या घरी नागदेवतेची पूजा होते त्या महिला तरी हे नियम जरूर पाळतात. चिरत नाही, कापत नाही, काही शिवत नाही का. त्याचबरोबर कुठलं झाडं झुडपं लावायची असतील महिलांनो तर उद्याचा दिवस टाळून द्यायचा आहे. कारण माती उकरणं अशा गोष्टीसुद्धा तुम्हाला करायच्या नाही. माझे दादा असतील, मुलं बाळं असतील त्यांनासुद्धा या गोष्टी सांगून ठेवा. कुठं मुलं खेळायला गेलेत आणि माती वगैरे उकरली आणि त्यात काही जीव वगैरे असले आणि त्याची हानी झाली तर खूप मोठं पाप लागण्याची शक्यता असते. म्हणून नागपंचमीला उकरू नये, खोदू नये, चिरू नये म्हणजे विळीने चिरू नये, तव्यावर चपात्या वगैरे शेकू नये, त्याचबरोबर शिवणं वगैरे म्हणजे या कामांना आपल्याला उद्या टाळायचं आहे. त्याचबरोबर केस कापणं, दाढी करणं यासुद्धा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. नख वगैरे कापणं या गोष्टी अजिबात घरात व्हायला नको. महिलांनी याची नक्की काळजी घ्या. तुम्ही नागदेवतेची पूजा करा किंवा नका करू, पण नागपंचमीला हे सर्वांनी नियम अवश्य पाळायचे आहे. आपल्यामुळे कुठल्याच जीवाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नागदेवतेंचे 8 रूप असतात: अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक म्हणजेच कालिया. हे 8 नागांचे रूप आहे. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले आणि गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस होता तो म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे नागपंचमीचा दिवस होता तो. तेव्हापासून लोक नागदेवतेची म्हणजे नागाची पूजा करू लागले. नागाला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवू लागले. म्हणून उद्या आपल्या देवघरात सुद्धा लाह्या आणि दुधाचा नैवेद्य जरूर दाखवा. तुम्ही नागदेवतेची बाहेर जरी पूजा करत असाल पण आपल्या देवघरात लाह्या आणि थोडं दूध नक्की नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णांची सुद्धा पूजा केली जाते, महादेवांची पूजा केली जाते. महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. आणि तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णांना सुद्धा उद्या दुधाने, पंचामृताने अभिषेक करून छान पूजा करायची असते. या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढला जातो. महिलांनो, थोडी का होईना, लहानशी का होईना रांगोळी आपल्या दारात नक्की काढा. पाटावर चंदनाचे 5 फण्यांचा नाग काढला जातो. तुमची जशी पद्धत आहे, तुम्ही फोटोची पूजा करत असाल, तुमच्याकडं मूर्ती आणून पूजा करत असतील, मातीची मूर्ती आणून सुद्धा बरेचसे लोक पूजा करतात आणि संध्याकाळी त्या मातीच्या मूर्तीचं विसर्जन करतात. सकाळी पूजा करतात, संध्याकाळी 4-5 वाजेला त्या नागमूर्तीची विसर्जन सोहळा केला जातो.
जातो, म्हणजे जिथं मोठं गवत उगलेलं आहे तिथं तो नागदेवता ठेवून येतात, म्हणजेच याला विसर्जन सोहळा म्हणतात. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण नागदेवतेची पूजा करायची आहे. उद्या सर्व देवी देवतांची छान अशी पूजा करायची आहे. कच्चं गाईचं दूध असेल तर सर्व देवी देवतांना उद्या कच्च्या गाईच्या दुधाने आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने, पुन्हा पाण्याने स्वच्छ असे अभिषेक करायचा आहे. छान मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि देवघरात स्थापन करायची आहे. महादेवांची शिवपिंडी असेल तर गाईच्या दुधाने अभिषेक नक्की घालायचा आहे. तुम्ही जर आपली देवघरातच नागाची सुद्धा पूजा करत असाल तर पुढं नागाची मूर्ती ठेवायची आहे आणि जिथं आपले देवी देवता ठेवतो त्याच ठिकाणी आपले देवी देवता ठेवायचे आहे. तुम्ही जर वेगळी पूजा मांडत असाल तर मग तुम्ही एखादा पाट मांडा, त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढा, छान असा दिवा प्रज्वलित करून आणि मग नागदेवतांची पूजा करायची आहे. आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहा आणि मग नागदेवतेची पूजा करायची आहे. तेव्हाच आपली पूजा संपूर्ण होत असते. नागदेवांना छान असा पुरणाचा, काही ठिकाणी पुरणाच्या दिंड्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडं जशी पद्धत आहे तसा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. तर उद्या कान्होल्यांचा नैवेद्य दाखवा किंवा पुरणाचे दिंडे करत असाल, साखर खोबऱ्याचे दिंडे, काहीतरी खिरीचा नैवेद्य दाखवला. पण चुकून सुद्धा महिलांनो तांदळाची खीर करायची नाही आपण, कारण तांदूळ म्हणजे नागदेवतेचे दात असतात, तसे तांदूळ असतात. म्हणून तांदूळाची खीर उद्या चुकून सुद्धा कुणीच करू नका. तुम्ही शेवयांची खीर करा, रव्याची खीर करा किंवा गव्हाच्या खपल्याची खीर नैवेद्यात ठेवणं खूप शुभ ठरतं. तुम्ही इतर कुठलीही खीर करायची, पण तांदळाची खीर अजिबात करू नका महिलांनो. नाहीतर या छोट्या मोठ्या चुका होऊन जातात आणि मग आपल्या घरात जर काही घडलं वाईट तर आपण म्हणतो आपल्याबरोबरच असं का होतं, माझ्याच लेकरांचं माझं का बरं असं होतंय. तर या चुका अजिबात होऊ देऊ नका. या शुभ तिथींना तरी आपल्याकडून चुका होणार नाही यांची सर्वांनी नक्की काळजी घ्यायची आहे. म्हणून घरात हे कामं उद्या अजिबात करू नका. विळीवर कापू नका, तव्यावर शेकू नका, काही ठिकाणी केस वगैरे कापले जातात, अशा गोष्टी घडणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. माती तर अजिबात उकरू नका. झाड वगैरे लावायचं असेल तुम्ही दुसऱ्या दिवशी लावा, पण या दिवशी, कारण मातीत काही गांडूळ वगैरे सुद्धा असतात आणि सरपटणारे प्राणी, म्हणजेच आपण नागदेवतांची उद्या पूजा करणार आहोत, म्हणून अशा गोष्टी म्हणजे कुठल्याच जीवाला त्रास होईल, हानी होईल, उद्या अशा गोष्टी अजिबात घडू देऊ नका. उद्या नागपंचमीच्या दिवशी सर्वांनी नागदेवतेची पूजा सेवा नक्की करा. तुमच्या मनात आहे की तुम्ही मूर्ती आणून पूजा करावी आणि आधी तुमच्या घरात कुणीच आणलेली नसेल तर तुम्ही आणू शकता. ब्राह्मणाला विचारायची पण गरज नाही. देवतांचीच पूजा करत आहोत आपण, वाईट तर काही करत नाही. तुम्हाला जर काही कुठले दोष असतील, राहू केतू दोष असतील, तुमच्या कुंडलीत जर राहू केतू म्हणजे दोष दाखवत असतील किंवा तुम्हाला कालसर्प दोष असेल, कुठलेही दोष निवारण करण्यासाठी उद्या नागदेवतेची सेवा मनापासून करा. त्याचबरोबर महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करायची आहे. बघा शिवशंकरजी आपल्या गळ्यात नाग धारण करतात. भगवान श्रीहरी विष्णू शेष नागाच्या शय्येवर झोपलेले दिसून येतात. गणपतीच्या कमरेत सुद्धा नागदेवता असतात आणि श्रावण महिन्यात केलेली नागदेवतेची सेवा पूजा नक्कीच आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळवून देते आणि आपले जे काही ग्रह दोष असतात ते निवारण करत असते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी आपण छान अशी पाटावर पूजा मांडा. घरात सर्वांनी मिळून पूजा करायची आहे आणि नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना अनंतादि नागेभ्यो नमः, अनंतादि नागेभ्यो नमः असा मंत्र किमान महिलांनो 21 वेळा तरी म्हणायचा आहे. खूप छान अनुभव येईल तुम्हाला. सर्व मिळून आरती करायची आहे, छान नैवेद्य दाखवायचा आहे. उकडीचे पदार्थच उद्या बनवायचे आहे. खीर बनवताना तांदळाची बनवू नका, इतर खीर तुम्ही नैवेद्यात ठेवू शकता. उद्या एक छान उपाय सांगत आहे, सर्वांनी करायचा आहे. यासाठी तुम्हाला मंदिरातच जायचं आहे. काय करायचं आहे, मंदिरात जाताना सहकुटुंब सहपरिवार एका तांब्यात चमचाभर दूध टाकायचं आहे तुम्हाला.
एका म्हणजे जी महिला घरातली करती महिला किंवा करत्या पुरुषाने एक तांब्या घ्यायचा आहे, ज्या तांब्याने तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करता तो तांब्या घ्यायचा आहे आणि तुमच्या घरात जेवढी व्यक्ती असेल, आता 4 व्यक्ती असतील तर 4 चमचे दूध घ्यायचं आहे, 5 व्यक्ती असतील तर 5 चमचे दूध घ्यायचं आहे. प्रत्येक चमचा दूध घेताना त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव बोलायचं आहे. तुमचं नाव घेताना पहिला चमचा टाकायचा दूध त्या तांब्यात टाकायचा आहे. सर्व लोकांचे नावं घेऊन त्या तांब्यात दूध टाकायचं आहे आणि नंतर प्रत्येकाने त्या तांब्यात स्वतःचं तोंड बघायचं आहे, स्वतःचा चेहरा बघायचा आहे. प्रत्येकाने तो तांब्या हातात घ्यायचा, दोन्ही हातात तो तांब्या पकडायचा, स्वतःचा चेहरा निरखून बघायचा आहे. तुम्हाला जे इच्छा असतील मनात, ज्या अडीअडचणी असतील मनातल्या मनात बोलायचे आहे आणि त्या दुधात स्वतःचा चेहरा बघायचा आहे तुम्हाला. आणि जी व्यक्ती हा उपाय ही सेवा करत आहे त्या व्यक्तीने लगेच तो तांब्या घेऊन आणि अजून महादेवांच्या प्रिय वस्तू गोष्टी घेऊन बेल, फूल, पाणी अशा सर्व वस्तू घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. तिथं शांत चित्ताने ते दूध महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. तिथं नागदेवता असेल, नागदेवतांची मूर्ती त्याच्या चरणाशी थोडंसं टाकायचं आहे आणि बाकीचं सर्व शिवपिंडीवर, आधी शिवपिंडीवर मग नागदेवतांच्या मूर्तीवर थोडंसं टाकायचं आहे. अशा पद्धतीने त्या दुधाचा अभिषेक आपल्याला शिवपिंडीवर करायचा आहे आणि थोडंसं उरलेलं दूध नागदेवतांना अर्पण करायचं आहे. नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे शिवपिंडीवर, बेल, फूल अर्पण करायचं आहे आणि थोडीशी मुठभर साखर शिवपिंडीवर ठेवायची आहे. बरोबर जाताना थोडीशी साखर पण घेऊन जायची आहे तुम्हाला आणि मुठभर साखर महादेवांना अर्पण करायची आहे. तिथं एखादा दिवा लावता आला तर दिवा लावा. शांत चित्ताने तिथं बसा. किमान 21 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपायचा आहे. कितीही तुमच्या कुंडलीत दोष असतील, राहू केतू दोष असतील, कालसर्प दोष असेल, हा उपाय करून तर बघा. तुम्हाला जास्त काही नाही लागणार आहे. 4-5 चमचे दूधच लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन तांब्यात दूध टाकायचं आहे. चमचाभर तुमच्या मुलाचं नाव घ्या, चमचाभर दूध टाका. मुलीचं नाव घ्या, चमचाभर दूध टाका. पतीचं नाव घ्या, तुमचं नाव घ्या, चमचाभर दूध त्या तांब्यात ते एकत्र करायचं आणि जाऊन महादेवांच्या शिवपिंडीवर ते दूध चढवून यायचं आहे. नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला. बेल, फूल अर्पण करून छान अशी सेवा करायची आहे. बघा, सोन्यासारखे अनुभव येणार आहे. एका क्षणात तुमचे जे ग्रहदोष असतील ते संपूर्ण नष्ट होतील आणि तुम्हाला ज्या अडीअडचणी येतात, ग्रहदोषामुळे सुद्धा खूप अडीअडचणी येतात. मूलबाळ होण्यास अडीअडचणी येते, घरात पैसा टिकत नाही, कामात यश मिळत नाही, प्रगती काही होत नाही, बाहेर मान सन्मान मिळत नाही, मुलं मोठी झालेली असतील, मुलगा किंवा मुलगी, लग्न कार्यात नक्कीच अडीअडचणी येतात यामुळे सुद्धा. म्हणून हा उपाय सर्वांनी नक्कीच करा. स्वतःचा चेहरा बघा. ते दूध टाकून प्रत्येकाने स्वतःचा चेहरा बघायचा आहे त्या दुधात आणि ते दूध आपण महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. नागदेवांची पूजा करताना सकाळीच करायची आहे. तुम्ही मूर्तीची पूजा करत असाल, ठिपक्यांचा नाग काढत असाल, फोटोची पूजा करत असाल किंवा मंदिरात जाऊन काही देवळांमध्ये, मंदिरांमध्ये साक्षात नागदेवता विराजमान होतात त्या दिवशी तरी आणि साक्षात नागदेवतांची पूजा केली जाते. पूजा करताना सकाळीच पूजा करायची आहे. भर दुपारी अजिबात पूजा करू नका. आणि उद्या 3 ते 4 हा 1 तासाचा राहू काळ असणार आहे. तसा तर रोजच राहू काळ असतो, पण हा राहू काळ पाळला तर बरेचशा अडीअडचणीतून आपल्याला मार्ग मोकळे होतात. म्हणजे राहू काळात केलेले कामं अशुभ मानले जातात. म्हणून सांगत आहे, तुम्ही राहू काळ मानतात तर या वेळात, या काळात अजिबात पूजा करू नका. मी तुम्हाला जी सेवा दुधाचा उपाय सांगितलेला आहे, तुम्हाला तो उपायसुद्धा सकाळीच करायचा आहे उद्या. आणि नाहीच जमला काही महिलांना, माझ्या दादांना, तर तुम्ही प्रदोष काळात संध्याकाळी 5 नंतर सुद्धा हा उपाय करू शकता. पण भर दुपारी म्हणजे 3 ते 4
या वेळात तरी करू नका. हा राहूचा काळ, अशुभ काळ आहे. तुमच्या कुंडलीत जर राहू केतू त्रासदायक असतील किंवा तुम्हाला कुठले ग्रह दोष असतील तर हा काळ नक्की पाळायचा आहे. या वेळात, या काळात नागदेवतांचं दर्शन घेऊ नका, पूजा करू नका. त्याचबरोबर तुम्ही जर मूर्तीची स्थापना केली असेल, उद्या नागदेवतेची मूर्ती आणून बऱ्याच घरांमध्ये नागदेवतेची मूर्ती आणून ती स्थापन केली जाते आणि संध्याकाळी त्या नागदेवतेची विसर्जन सोहळा हा केला जातो, म्हणजे ती मूर्ती विसर्जन केली जाते. तर या 3 ते 4 1 तासात हा 1 तास राहू काळ असणार आहे. या वेळात, या काळात नागदेवतेची मूर्ती विसर्जन करू नका. नंतर तुम्ही 4 वाजेनंतर केली संध्याकाळी तरीही चालेल. नागदेवतेंची मूर्ती कधी पण झाडं झुडपं असतील, मोठं गवत वाढलेलं असेल, त्या गवतामध्ये ती मूर्ती विसर्जन करायची आहे, म्हणजे ठेवून यायची आहे. अशा पद्धतीने उद्या नागदेवतेची मूर्तीचं विसर्जन करायचं आहे. तुम्ही पाटावर रांगोळी काढून नागाची पूजा केलेली असेल तर ती रांगोळीसुद्धा पाण्यात वगैरे विसर्जन करायची आहे, इतरत्र फेकून देऊ नका. अशा पद्धतीने उद्या आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने नागदेवतेची पूजा करायची आहे. उद्या नागदेवतेला सुद्धा एखादं बेलपत्र अर्पण करायचं आहे, छान अशी पूजा करायची आहे. फुलं वगैरे, एखादा हार घाला. नागाची मूर्ती आणलेली असेल, फोटो असेल, नागाच्या मूर्तीला किंवा फोटोला एखादा हार अर्पण करायचा आहे. छान असा नैवेद्य दाखवायचा आहे. लाह्या आणि दुधाच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. कोरड्या लाह्यासुद्धा अर्पण करा आणि थोडंसं दूध घ्यायचं वाटीभर, त्यात थोड्याशा लाह्या टाकायच्या, थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आणि लाह्या दूध साखरेचा सुद्धा उद्या नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर तो नैवेद्य प्रसाद स्वरूप प्रत्येकाने थोडा थोडा खाऊन घेतला तरीही चालेल, पण नागदेवतेला उद्या लाह्या आणि दुधाचा नैवेद्य अवश्य दाखवा. तुम्ही मंदिरात गेला असेल किंवा कुठलं वारूळ वगैरे असेल, तिथं सुद्धा तुम्हाला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. फुलं अर्पण करा. महादेवांच्या मंदिरात गेला तर तिथं सुद्धा छान अशी पूजा करायची आहे, बेल फूल अर्पण करून. बघा, आपली भारतीय संस्कृती नेहमी सर्वांवर प्रेम आपल्याला करायला शिकवत असते. तसं पाहिलं तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी आहे, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो, घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी असतो, पाहुणा असतो आपल्यासाठी, म्हणून त्याचे पूजन करत असतो आपण श्रावण महिन्यात. नागाला वनात राहणे म्हणजे जंगलात राहणेच आवडते. त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो. तो फुलांना जवळ करत असतो. नागांचा आणखी एक गुण म्हणजे तो शेतांची राखण करत असतो. उंदीर, घूस इत्यादी जीवांपासून आपल्या शेताचं रक्षण करत असतो. या प्राण्यांना तो शेतात येऊ देत नाही. हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहे आपल्यावर. म्हणून नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातला सुद्धा चांगुलपणा आपल्याला पाहावयास मिळतो. हीच आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून उद्या नागदेवतेची छान अशी पूजा करायची आहे. चुकून सुद्धा महिलांनो चिरणं, कापणं, तळणं किंवा शेकणं वगैरे आणि उकरणं वगैरे, माती उकरणं या गोष्टी अजिबात करू नका. मुलांना सुद्धा या गोष्टी सांगून ठेवा की उद्या या चुका आपल्याकडून होणार नाही, याची नक्की काळजी घ्यायची आहे. महिलांनो, उद्या तुम्ही जी भाजी स्वयंपाकात बनवणार असाल ती आज रात्रीच कापून ठेवायची आहे. भाजीसाठी जे साहित्य, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर वगैरे, टमाटा, जे पण तुम्हाला लागणार असेल वरण भात भाजी पोळी करण्यासाठी, ते आजच रात्री तुम्हाला कापून ठेवायचं आहे. नीट झाकून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तुम्ही आणि उद्या स्वयंपाकात वापरलं तरीही चालेल, म्हणजे उद्या आपल्याकडून विळी, सुरी, चाकू अशा गोष्टी हाताळण्यात येणार नाही आणि आपण अशा चुका करणार नाही.